पंढरपूरची वारीच तशी असते. संपदा सोहळा नावडे मनाला करीते टकाला पंढरीचा, जावे पंढरीसी आवडे मानसी, कधी एकादशी आषाढी हे. विचार केला, आता पंढरपूरमध्ये मी कधी जातोय आणि कधी देवाचं नामचिंतन त्या ठिकाणी करतोय असं त्यांना वाटू लागलं. त्या ठिकाणी मजल दरमजल करत करत पंढरपूरच्या वारीसाठी त्या ठिकाणी निघाले. पण लक्षामध्ये घ्या, ज्या वेळेला 15-20 दिवस झाले, शेवटचा वाखारीचा मुक्काम त्या ठिकाणी आला, सकाळची वेळ झाली, गणपती बाप्पा उठले, महादेवजी उठले, पण पार्वती माता झोपेतून मात्र हले ना. उठा ग पार्वती, किती वाजून गेले, शेवटचा दिवस आहे म्हटले, उद्या वारीचं लवकर उठ, देवाचं दर्शन घ्यायचंय, लवकर या ठिकाणी स्नान कर. नाही देवा, माझे हातपाय पार थकलेत, मी येऊ शकत नाही, तुम्ही जा म्हटले, तुमचा पांडुरंग आणि तुम्ही तिकडं काय करायचं ते करा, पण मी थकले म्हटले, मी येऊ शकत नाही. मग पार्वती माता तिथेच थांबून राहिल्या. पंढरपूरच्या पाठीमागे त्या ठिकाणी छोटस तळ आहे आणि त्या तळ्यावरती आज सुद्धा अंबिका मातेचं मंदिर आहे.